जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल मालवण येथे सिंधुदुर्ग जो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथं पडला, ही फार महाराष्ट्राच्या सगळ्या मावळ्यांसाठी ही निंदनीय गोष्ट आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्ष जिथं गड किल्ले केले त्याला अजून इजा झाली नाही आहे आणि आत्ता फक्त 8 महिन्यापूर्वी या भारताच्या शेठजींनी म्हणजे नरेंद्र मोदींनी त्याचं लोकार्पण केलं, घाईघाईत केलं का ते इलेक्शन जवळ होत्या। त्यांना म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना फक्त जो त्यांना विसर पडतो तो फक्त इलेक्शन पुरताच पडतो। इलेक्शन नंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आठवत सुद्धा नाही, काही नाही। पण इलेक्शन आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात तुम्हाला पाऊल ठेवता येणार नाही। भारतीय जनता पार्टी एवढी म्हणजे खालच्या लेवलला जाऊन राजकारण करते। मी कालपासून बघतो आत्तापर्यंत की कुठल्या तरी बीजेपीच्या म्हणजे बावनकुळे असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे अजित दरेकर स्वतःला मराठा समाजाचे आहेत म्हणून मी मराठ्यांचा नेता असं समजतात, प्रसाद लाड समजतात, चित्राताई वाघ ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात। मग ज्या छत्रपतींच्या ज्या विषयावर तुम्हाला बोलायला जरासुद्धा जागा नाही, जरा तुम्ही बोलू शकत नाही। आणि काय माझ्या ज्या एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्राच्या ज्या तख्तावर बसलेत, मी तख्त शब्द वापरतो कारण छत्रपतींनी हे केलेला महाराष्ट्र आहे आणि त्या तख्तावर तुम्ही बसलेला आहात। पण तुम्ही छत्रपतींच्या नावाशिवाय तुम्ही चालू शकत नाही, तुम्हालाही माहिती आहे। पण तुम्ही काय म्हणताय की मला नाही अशी माहिती मिळाली की 45 किलोमीटरचा वाराचा वेग चालू होता। अहो 50 किलोमीटर असू दे नंतर 1000 किलोमीटर असा वाराचा वेग का आमच्या गड किल्ल्यांना अजून काही इजा झाली नाही आहे, काही कारणं सांगताय। आणि तुम्ही काय म्हणला त्या दिवशी की पहिले मातोश्रीवर सगळे कंत्राटं चालायची, मग आता काय ठाण्यातनं चालू आहेत का? हा ठेकेदार कुठला आहे? ठाण्याचा आहे। आणि सगळ्यांना कल्पना होती की हे आज ना उद्या पडणार आणि तुम्ही अपमान गुन्हा केला गे। ज्या महाराष्ट्राचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा अपमान केला आहे आणि ह्यांचा म्हणजे माझ्यासारख्या ह्या तमाम करोडो मावळ्यांचा तुम्ही अपमान केला आहे। तुम्ही फक्त लाचार होऊन तुम्ही आत्ता एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही काम करताय का? देवेंद्र फडणवीसांचा कुठं स्टेटमेंट नाही आहे। आजीदादांना कळलं नाही की आजीदादांना स्टेटमेंट केलं का? फडणवीस बोलू शकत नाही त्याच्यावर का? त्यांचे कुठलेच प्रवक्ते बोलू शकत नाही का? त्यांच्या बावनकुळे बोलत नाही? अहो तुम्हाला राजकारण फक्त छत्रपतींचं राजकारण फक्त तुम्हाला राजकारणापुरतंच करायचं आहे। तुम्ही मुंबईमधला तो समुद्रातला अजून तो तसाच आहे, पण त्याच्या जे यंत्रणा आहेत म्हणजे आर्किटेक्चरचे आहे त्याला तुम्ही 350 कोटी रुपये दिलेत, अजून तिथे एक सुद्धा सुईसुद्धा गेली नाही आहे, एक सुद्धा विटेचा तुकडा सुद्धा लागलेला नाही आहे। पण तुम्ही तिथं फक्त आर्किटेक्चरला तुम्ही 450 करोड रुपये दिलेत, हे विसरू नका। त्यामुळं तुमचा हा बेगडीपणा, सत्तेसाठी बेगडीपणा हा सगळा आता जनतेला कळला आहे। त्यामुळे माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व तमाम दलित, मुस्लिम, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी या सगळ्या बांधवांना विनंती आहे की ही लोक महायुतीची लोक ही फक्त राजकारणापूर्ण जवळ आलीत। त्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क व्हावं आणि आपण यावेळेस महाराष्ट्राचा आज विकास करायचा असेल तर आपल्याला विकास आघाडीला निवडून द्यायचे हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।